आपल्यासोबत बोलण्यासाठी पंकजाताई सोबत आहेत. ताई, काय सांगाल, आज शपथविधी कार्यक्रम होत आहे. पंकजाताई आम्हाला नेमक्या कोणत्या भूमिकेत दिसणार? लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली महायुतीसाठी. पंकजाताई नेमक्या आम्हाला कोणत्या भूमिकेत दिसणार? आता मंत्रीच्या भूमिकेत दिसेल एवढं मला माहिती आहे, आणि पुढच्या भूमिका पक्षश्रेष्ठी ठरवणारच आहेत. ते ज्या भूमिका पूर्वी दिल्या आम्ही त्या निभावल्यात, आताही निभावू. तुमच्यासोबत दोन लाडके भाऊ देखील शपथ घेणार आहेत. एका ठिकाणी शिवेंद्रराजे भोसले आहेत, तर दुसऱ्या ठिकाणी जयकुमार रावल सर आहेत. काय नेमकी आज भावना आहे? मला खूप आनंद आहे की जयकुमार रावळ आम्ही एकत्र राजकारण सुरू केलं आहे. ते एक टर्म सिनियर आहेत मला, पण आम्ही सगळी टीम परत आलेली आहे. देवेंद्रजींची 2014ची टीम आहे, परत आली आहे. त्यांनी राजे सुद्धा आलेले आहे. शिवेंद्रचे काय सांगाल, काय नेमकी आज भावना आहे? कुठल्या भूमिकेत आम्हाला शिवेंद्रराजे दिसतील? एवढी जबाबदारी दिली याचा मनापासून आनंद आहे. आणि आम्ही सगळ्यांचंच, म्हणजे देवेंद्रजी असतील, मोदीजी असतील, अमित शहाजी असतील, यांचं मनापासून पहिलं तर आभार. आणि नक्कीच आता ताई जसे म्हणले की ज्या जबाबदाऱ्या इथून पुढे आमच्यावर त्या आम्ही नक्कीच समर्थपणे आणि प्रभावीपणे पार पाडू. नक्कीच. रावल साहेब, संधी काय भावना, काय वाटतंय? नाही, खरं तर एक मोठी जबाबदारी भाजपने दिली आहे. भाजपच्या सगळ्या नेतृत्वाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि पुढच्या काळात जोरदारपणे आम्ही काम करणार. महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार. धन्यवाद सर, सामडीशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन राकेश सह, मी सुरेश मसूरकर, साम टीव्ही, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.